केतकी काकूंबरोबर काय झालं तेही आपल्याला कळलं नाही. फाल्गुनी ताईंबरोबर जे झालं ते सुद्धा खूप अनपेक्षित होतं, कारण आपण सगळेच एवढी काळजी घेत होतो. मग नक्की असं काय घडलं ज्यामुळे फाल्गुनी ताई स्वतः विरोचकाला अधीन झाल्या? जागेच आहेत वाटतं. फाल्गुनी ताई, काहीतरी पडल्याचा आवाज आला ना? पण मग दार का उघडत नाहीये कोणी? तेजस! फाल्गुनी ताई, दार उघडा. तेजस! मित्रा, काय झालं? तुम्ही दार का उघडत नव्हता? आणि काय पडलं? कसला तरी आवाज झाला? कुठे काय काय नाही पडलं. अरे असं कसं फाल्गुनी? आम्ही आता बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला. नाही बाईजी, आम्ही झोपले होते. साहेब, जे काही घडलं ते काल रात्रीच घडलंय. पण इतर काल रात्री तर फाल्गुनी ओके होती. हो, पण तेजस भाऊजी, त्यांना काल रात्री काय घडलं काहीच आठवत नाहीये. सकाळी त्यांचं डोकं सुद्धा जड होतं. त्यांना साधं हे सुद्धा आठवत नाही की ते काल कधी झोपले. असं कसं होऊ शकतं ना? असं तर नाहीये की काल रात्री फाल्गुनी ताईंच्या खोलीत विरोचक केला होता. कारण तो आवाज. पण नेत्रा, जर विरोचक फाल्गुनीच्या रूम मध्ये असता तर तिने दार उघडलंच नसतं. आणि पण चेक केलं होतं ना रूम मध्ये सगळीकडे. काल काय घडलं ते तेजस भाऊजींना आठवायलाच हवं. मला पटतंय तुझं, पण काल रात्री जे काही घडलं ना, त्या सगळ्या घटनांमध्ये काहीतरी दुवा आहे. आणि तो दुवा कुठला ते कळायला हवं. नेत्रा, तुझ्या म्हणण्यानुसार तेजसच्या रूम मधनं आवाज आला, तरी तेजसला जाग आली नाही. तो असा इतका कधी गाढ झोपत नाही. काल रात्री नक्की काय घडलंय हे जर कळलं ना, तरी आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. नेत्रा, काय रे, काय झालं? काल काय घडलं ते मला थोडं थोडं आठवतंय. काय काय घडलं होतं? मी आणि फाल्गुनी ना बसलो होतो बोलत, आणि तेवढ्यात फाल्गुनी! तुम्ही ठीक आहात ना? काय काय झालं? फाल्गुनी! केतकी काकूंनी माझ्या तोंडाला काहीतरी लावलं. त्यानंतर काय झालं ते मला नीट आठवत नाही. केतकी तिथे आली म्हणजे केतकीने फाल्गुनीला काहीतरी. नाही आत्या, विरोचक सुद्धा असणार. काल हे सगळं घडून झाल्यानंतर आम्ही आलो होतो. हो, कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा दार बंद होतं, पण लाईट चालू होते. आत काहीतरी पडायचा आवाज झाला. आम्ही बराच वेळ दार वाजवलं, पण कोणी दारच उघडलं नाही. मग फाल्गुनी ताईने दार उघडला आणि तेव्हा तुम्ही झोपला होता. मला ना एक कळत नाहीये, फाल्गुनीला एकदा झोप लागली ना की अशी पटकन जाग नाही येत.
उलट मी उठतो कसलाही आवाज झाला की. पण ज्या अर्थी एवढं सगळं घडून गेलं आणि मला काहीच कळलं नाही, त्या अर्थी मी बेशुद्ध होतो. हो. बरोबर बरोबर. तुम्ही बेशुद्ध होता आणि कदाचित जेव्हा आम्ही तुमच्या खोलीत आलो होतो तेव्हा काकू आणि विरोचक तिथेच होते. तुमच्या खोलीत. रुपाली काय करते हे आपल्याला कळायला हवं. त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग दिसणार नाही. घरातलं आणखी कोणी तिच्या अधीन होण्याआधी आपण ह्या दोघींना तिच्या ताब्यातून सोडवायला हवं. हे संकट खूप मोठं आहे. विरोचकांनी आपल्या मुळावरच खाव घातलाय. काकू काय नाही काकू फाल्गुनी नाही. काकू फाल्गुनी काय मित्र पण काही करून आपल्या दोघींना आपल्याला कंट्रोल करावंच नाही. आपण चुकून जरी त्यांच्या जवळ गेलो ना तर ते स्वतःला काहीतरी करून घेतील. हो पण आपण काहीतरी करावं तर लागेल ना. फाल्गुनी फाल्गुनी अगं ते वेडी वेडी आहे माझी काकू. आपण एक काम करूया. आपण त्या दोघींना एकमेकींपासून लांब करूया. अरे पण कसं माहित नाही बाबा पण आपल्याला करावं लागेल. आपण त्या दोघींना एकत्र पकडूया एका वेळी आणि एकमेकींपासून लांब करूया आणि असं काहीतरी करूया ज्यामुळे त्यांना काही हालचाल करता येणार नाही. अरे पण नेमकं काय करायचं ते सांग ना. आपण त्या दोघींना बांधून ठेवूया. मला आजवायचं मला पटतंय आजवायचं. आपण त्याचा पकडून बांधून ठेवूया. हा एकमेव आणि योग्य मार्ग आहे. हो मलाही पटतंय पण नेत्र तू सांग ना काय करायचंय. नेत्रा प्लीज सांग. मला माहिती हा डिसिजन टफ डिसिजन आहे पण नेत्रा आता आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल. बाबा प्लीज बोल नेत्रा काय करू. ठीक आहे आपण त्यांना बांधून ठेवूया. पण त्यांना नीट बांधून ठेवावं लागेल कारण ते स्वतःला नाही तर काहीतरी करून घेतील. हा नीट बांधून ठेवायचं. ऐका एक काम करूया. केतकी काकून इंद्रनाथ त्यांच्या खोलीत ठेवूया आणि फाल्गुनी ताई ना श्रेया गवणीच्या खोलीत ठेवूया. पण हे सगळं करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. आत्या बरोबर बोलताय. मागे आपण 2 गट करूया. बाबा अद्वैत साहेब आणि आत्या तुम्ही केतकी काकूला पकडा. त्याच्याजवळचे तुम्ही आणि मी आपण फाल्गुनी ताईंना पकडूया. ठीक आहे. हा चल ना लवकर घेऊन ये पटकन जा.
कमाल. विरोचका, हेच खरं तुझं जग आहे. हीच अशांतता खरी शांतता आहे. सुख म्हणतात ना ते ह्यालाच. आवाज वाढायला हवा, खूप वाढायला हवा. कंठळ्या बसायला हव्या, खूप आवाज वाढायला हवा. हा. इथून बाहेर आधी फाल्गुनी चल प्लीज. फाल्गुनी प्लीज. तू पुढं. फाल्गुनी प्लीज 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 असं नको करू. फाल्गुनी चल. आवाज थांबला कसा? केतकी आणि फाल्गुनी थांबल्या. जाऊन बघायलाच हवं. फाल्गुनी 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 शांत हो. इथे बसो. इथे शांत. फाल्गुनी आई फाल्गुनी आज हात पाठीच ठेव तिथे. फाल्गुनी पाय बांधा. अरे तुला ऐकू येत नाही का काय म्हणतो मी? बंद बंद. आम्ही रडले. नाही नाही ऐका ना माझं तेजस भाऊजी. फाल्गुनी प्लीज शांत हो. प्लीज प्लीज. प्लीज ऐक ना. ऐक नेता प्लीज. पकड तिला. फाल्गुनी प्लीज थांब थांब. झालं पण हे बेस्ट. थांब थांब. वहिनी नको ना असं करूस. तन्मय लवकर तन्मय. तन्मय आता तुझी मदत लागेल. तू तिकडे जा. इथे बघ, इथे बघ, इथे बघ. असं नाही करायचं. हा असं काय करतेस फाल्गुनी? हे अगं मी तेजस, तुझा तेजस. हा नाही वागणार ना असं. फाल्गुनी ऐक ना. ऐक हे बघ ऐक. त्या विरोचकाने तुला काय केलं? हे फाल्गुनी इकडे बघ. तर त्याने काय सांगितलं तुला? सांग ना आम्हाला सांग ना. आम्ही तुला बाहेर काढूया. तुम्ही प्लीज सांग ना. तुला रिक्वेस्ट एकदा सांग ना काय केलं. अरे मी तुला विचारतोय ते बोल ना. भाऊजी शांत व्हा. नाही शांत व्हा. ताई त्रास होतो ना. अजिबात घाबरायचं नाही. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. अजिबात घाबरायचं नाही. आम्हाला इकडे बघा माझ्याकडे बघा. काय केलं विरोचकाने तुमच्या बरोबर?
फाल्गुनी सांग ना. ताई आम्हाला सांगा ना काय केलंय तिने. हा ताई सांगा ना काय केलंय विरोचकाने. तुझी ही हिम्मत. लांब राहायचा. तुला जे करायचं होतं तू केलंस. काय करायचं आम्ही बघतो. नाही घेतलं. भरले मी. बाण नाही पण गुण लागला म्हणायचा या चिडक्या बिब्याचा. फाल्गुनी बघा या विरोचकांनी काहीच नाही केलंय. जे काय करतेय ती नेत्रा करतेय हे सगळे जण करतायत. कळतंय ना तुला. नाही फाल्गुनी. असंच जर कोणी बांधून ठेवलं डांबून ठेवलं तर अन्न पाण्याचा त्याग करायचा. नाही फाल्गुनी. अन्न नाही पाणी नाही मग जीव जाणारच की नाही तुझा. त्रिनयनेच्या सैन्यामधला एक सैनिक जीव गमावणार. ना अन्न ना पाणी. तिचं काही ऐकायचं नाही. हा तिचं काही ऐकायचं नाही आपण. ऐका इकडे बघा. ती विरोचक आहे हो ना. हा विरोचकाचं काही ऐकायचं नाही. कळलं ना. असं अन्न पाणी वगैरे काही पाणी कुठे. तू ऐकणार ना. पाणी पिशील ना. हा पाणी पिणार ना तू. पिणार ते पाणी पिणार. माझं ऐकणार ना. पाणी नाही पाणी नाही पाणी. फाल्गुनी असं नाही करायचं. असं नाही करायचं. पाणी घ्या. पिणार ते पिणार. अरे असं नाही करायचं. तुम्ही माझं ऐकणार ना. माझं ऐकणार ना. केतकी तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता विरोचकाच्या ताब्यात नाही आहात. काही होणार नाही तुम्हाला. तुला रुपालीने काही केले का? रुपाली काही बोलली का तुम्हाला? तिचं का ऐकताय तुम्ही? काय झालंय असं? काकू काकू अगं इकडे बघ तरी. काय होतंय तुला? काय झालंय? तुम्ही घाबरू नका. आम्ही आहोत ना सगळे तुमच्या बरोबर. आता रुपालीचं काहीही ऐकायचं नाही. काकू तू अजिबात घाबरू नकोस. या विरोचकाच्या दौडीतून आम्ही लवकरच सोडवू तुला. आणि आता तुला काही त्रास होणार नाही. ओके? काकू काकू अगो बोल ना काहीतरी प्लीज. तुला काही त्रास होतोय का? हे बघ केतकी, काही बोलशील तर प्रॉब्लेम मधनं सुटशील. केतकी
त्रिनयना देवी आपल्या पाठीशी आहे. तुम्हाला काहीही होणार नाही. तन्मय, केतकीसाठी पाणी आण.